हरिओम. आज शुक्रवार 19 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की साधनांची 4 अंग. ही साधनांची 4 अंग कोणती आहे ऐकूया. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसं तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच मी हे सांगतोय. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं. हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निर्णयाच्या वेळेला आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा. म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज जसं तुम्ही करीत जा म्हणजेच 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवला की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचेल त्यालाच माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहूया नको, तर ते जे जे साधन सांगतात तेच होत असं समजूया. त्यांनी काय होईल? 4 गोष्टी करायला सांगितल्यात. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा परमात्मा दुरावतो. सर्वांची जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावं. त्याचं महत्त्व फार आहे. आणि आता चौथी गोष्ट म्हणजे काय? तर भगवंताचं नामस्मरण आणि ते अखंड ठेवणं. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली बरं. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटतं त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली, दुसऱ्या उद्या दुसरी, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानेच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं होतं. गुरु आज्ञेपरते दुसरं त्याला साधनच नसतं. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा. आणखी काही करायचं आहे असं त्याच्या ध्यानी मनीही येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.